ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार। रात्री 8 वाजता मोदी देशवासियांशी साधणार संवाद। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये 20 मिनिट चर्चा। शस्त्रसंधीवर भारताने भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांचा पापाचा घडा पहलगाम हल्ल्यानंतर भरला, म्हणून सैन्य कारवाई केली। तिन्ही सशस्त्र दलांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली भूमिका। शिमला करारानुसार काश्मीरवर तिसरा देश बोलू शकत नाही। भारत पाकिस्तान प्रश्नी अमेरिकेच्या मध्यस्थीवर शरद पवारांची रोखठोक भूमिका। युद्ध ही रोमॅन्टिक गोष्ट नाही किंवा बॉलिवूडचा सिनेमा नाही। निवृत्त जनरल मनोज नरवणे यांची प्रतिक्रिया। दक्षिण काश्मीरमधील 20 ठिकाणी छापेमारी करून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात भारताची कडक कारवाई। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सुरक्षेचा आढावा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संरक्षण दलासोबत चर्चा। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरच ठेवणार नाही तर 1 कोटी बहिणींना लखपती बनवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आणि राज्य शिक्षण बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल।